नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची बालभारती प्रकाशनाची विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवही मधील भाग 2 प्रात्यक्षिक क्रमांक 3 पूर्ण करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 10वीच्या वर्गाची बालभारती प्रकाशन नवनीत प्रकाशनाची प्रात्यक्षिक कार्य नोंदवही, सेमीच्या वर्गाची सायन्स अँड टेक्नॉलॉजी प्रॅक्टिकल बुक, संरक्षणशास्त्र मार्गदर्शन व नोंदवही, संरक्षणशास्त्र कार्यपुस्तिका, शारीरिक शिक्षण मार्गदर्शन व नोंदवही, जलसुरक्षा वही, गणित प्रात्यक्षिक पुस्तिका पूर्ण करायची असेल तर या सर्व विषयांची प्लेलिस्ट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। ज्या विषयाची वही पूर्ण करायची आहे त्या विषयाची प्लेलिस्ट पहा आणि आपली वही पूर्ण करून घ्या। प्रात्यक्षिक क्रमांक 3 उद्देश जास्वंदीच्या फुलातील प्रजननांगांचा अभ्यास करणे। साहित्य जास्वंदीचे फूल, चिमटा, ब्लेड, साधा सूक्ष्मदर्शक इत्यादी। आकृती देखील देण्यात आलेली आहे, आपल्याला आकृतीला नावे द्यायची आहेत। कुक्षी, पुमंग, जायांग, दलपुंज, निदलपुंज। पुढे कृती देण्यात आलेली आहे। आपल्याला निरीक्षण तक्ता पूर्ण करायचा आहे। मंडलाचे नाव, घटकांची संख्या, स्वरूप, कार्य। निदलपुंज 5 हिरवे निदल, कळी अवस्थेत फुलाची सर्व मंडले सुरक्षित ठेवणे। दुसरे आहे दलपुंज 5 पाकळ्या, लाल दल, परागीभवनासाठी कीटकांना आकर्षित करून घेणे। तिसरे मंडल आहे पुमंग, असंख्य पुंकेसर, परागकोश उरुंत, परागकण तयार करणे। चौथे आहे जायांग 5 स्त्रीकेसर, कुक्षी, कुक्षीवृंत, अंडाशय, बीजांड तयार करणे, स्त्रीयुग्मक तयार करणे। पुढे आहे निष्कर्ष अनुमान। 1 फुलांमधील पुमंग हे पुल्लिंगी दल तर जायांग हे स्त्रीलिंगी दल आहे। बहुपर्यायी प्रश्न। 1 फुलांमध्ये पुमंग व जायांग ही आवश्यक मंडले आहेत। 2 गुलमोहर हे फूल एकलिंगी नाही। 3 पुयुग्मक व अंडपेशी संयोग पावण्याच्या क्रियेला फलन म्हणतात। 4 दुसरे पुयुग्मक 2 ध्रुवीय केंद्रकांशी संयोग पावून भ्रूणकोश तयार होतो। 5 फलनानंतर बीजांडाचे रूपांतर बीजात व अंडाशयाचे रूपांतर फळात होते। प्रश्न क्रमांक 1 ज्या वनस्पतींच्या बिया रुजत नाही त्यांच्या पुढील पिढ्या कशा निर्माण होतात? उत्तर ज्या वनस्पतींच्या बिया रुजत नाही त्यांचे पुनरुत्पादन होऊ शकते। 1 बीजाणुधानी फुटल्यावर फर्न वाऱ्याने बीजाणू पसरवतात। अलैंगिक वनस्पतीजन्य पुनरुत्पादनामध्ये काही झाडे भूगर्भातील देठ पाठवतात ज्यामुळे नवीन रोपे तयार होतात। काही फळझाडे कलम करून पुनरुत्पादन करू शकतात। नवीन रोप तयार करण्यासाठी मूळ कापून जमिनीत लावले जाते। दुसरा प्रश्न वनस्पतींमध्ये शाकीय प्रजननाच्या कृत्रिम पद्धती कोणकोणत्या आहेत? उत्तर वनस्पतींमध्ये शाकीय प्रजननाच्या कृत्रिम पुनरुत्पादनाच्या सर्वात सामान्य पद्धती म्हणजे कपात, थर लावणे, कलम करणे। कपात या पद्धतीमध्ये काही मुकुलासह खोड एक लहान भाग असतो। कपात करून वनस्पती वाढवण्यासाठी हा भाग ओलसर जमिनीत लावला जातो, उदाहरणार्थ ऊस। 2 थर लावणे या पद्धतीमध्ये फांद्या वाकलेल्या आणि ओलसर जमिनीखाली झाकल्या गेल्यास नवीन मुळे तयार करते आणि नवीन वनस्पती बनते, उदाहरणार्थ जास्मिन। प्रश्न क्रमांक 3 जास्वंदीच्या फुलामध्ये पुमंग आणि जायांग हे दोन्ही असूनही फळाची निर्मिती का होत नाही? उत्तर फुलातील जायांगमधील अंडाशयात असणारे बीजाणू परिपक्व होत नसल्याने पुमंग व जायांग असूनही जास्वंदाच्या फुलामध्ये फळांची निर्मिती होत नाही व ते देठासह गळून पडते। प्रश्न क्रमांक 4 कोणत्याही फुलामध्ये फुलातील पुमंग व जायांग परिपक्व होण्याचा काळ निरनिराळा का असतो? उत्तर एकाच फुलामध्ये स्वयंपरागण होऊ नये व वनस्पतीमधील जैवविविधता टिकून तसेच नवीन सक्षम जाती निर्माण व्हाव्यात म्हणून कोणत्याही फुलामध्ये फुलातील पुमंग व जायांग होण्याचा काळ हा निरनिराळा असतो।
पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण भाग 2 मधील प्रात्यक्षिक क्रमांक 3 पूर्ण केलेले आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी YouTube वर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल।